नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, या सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत व देवेंद्र फडणवीसांचा हा मोठा निर्णय काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, या सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार। बघा अपडेट काय सांगतोय, राज्यातील विशेष लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य करणाऱ्या योजनांमध्ये दिरंगाई होणारा विलंब टाळण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतलाय। संजय गांधी निराधार योजनेसह श्रावणबाळ योजनेसारख्या विशेष सहाय्य योजनांचे पैसे आता महा-डीबीटी मधून आता थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करून कालापव्य टाळण्याचे निर्देश हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी दिले आहेत। मंत्रालयातून विभागीय आयुक्त, मग जिल्हाधिकारी आणि तिथून तहसील कार्यालय करत लाभार्थ्यांना या योजनांचे पैसे मिळतात। त्यामुळे यासाठी बरेच दिवस लागतात। जिल्हाधिकाऱ्यांसह आणि पोलीस प्रमुखांसोबत नियमित आढावा बैठका घेऊन प्रकल्प विकास कामांना वेग देण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला। सह्याद्रीवर मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। बघा, ऑनलाईन प्रक्रिया अद्ययावत करा। मुख्यमंत्री सामाजिक न्याय विभागाच्या 100 दिवसांच्या या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ हे जास्तीत जास्त लाभार्थ्यांना मिळण्यासाठी आणि योजनांच्या सध्याच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात याव्यात, अशा सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या। शासकीय वसतिगृह इमारतीची आवश्यक दुरुस्ती करावी, वसतिगृहात सोयी वेळेत मिळतील याची देखील खात्री करावी, तसेच त्यांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन करावी, जात पडताळणी प्रक्रिया ऑनलाईन करावी। मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेसाठी पोर्टल हे लवकरात लवकर सुरू करावे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। यावेळी आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे देखील या ठिकाणी उपस्थित होते। संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य पेन्शन योजनेसाठी थेट लाभ हस्तांतरण म्हणजे डीबीटी तात्काळ हे लागू करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले। येत्या 15 दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र ओम शासनाचा फ्लॅगशिप कार्यक्रम आहे। या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून प्रकल्प विकासकांना येणाऱ्या अडचणी हे सोडवण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेण्याच्या सूचना या ठिकाणी करण्यात आल्यात। या संदर्भातील अहवाल हे येत्या 15 दिवसात मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यास सांगण्यात आलं आहे। तसेच जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेत राज्याचा सहभाग हे अधिक दिसावा यासाठी योजनेची जी सर्व कामे आहेत ती कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सौर ऊर्जेवर आणावी। त्यानंतर आहे निराधार व श्रावणबाळ योजना। राज्यात निराधार वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार योजना ही सन 1980 पासून राबवण्यात येत आहे। या योजनेअंतर्गत सध्या प्रतिमाह प्रति लाभार्थी रुपये 1500 म्हणजे 1500 एवढे अनुदान त्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे देण्यात येत आहे। श्रावणबाळ योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील वृद्धांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी सुरू केलेली ही पेन्शन योजना आहे। 300 ते 700 रुपये मासिक पेन्शन ऑफर करून 65 वर्ष ओलांडलेल्या व्यक्तींना मदत करणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे।
बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीसांचा हा मोठा निर्णय। या सरकारी ज्या योजना आहेत त्या सरकारी योजनांचे पैसे आता थेट जे पात्र लाभार्थी आहेत लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।